मैत्रिणींनो, तर कशा आहात? बऱ्या आहेत ना? तर आफ्टर 2 मंथ्स मी आलेली आहे आणि म्हणजे व्हिडिओ आला नव्हता म्हणजे मी बिझी होते पुष्कळ. तर हां, आपलं काय चॅनलमध्ये रोस्टिंग होतं, कॉमेडी होतं आणि असं काही नाही मी कोणाचं नाव हे करते. मला जे पटतं ते मी बोलते, जे दिसतं चुकीचं असतं त्याच्यावर मी बोलते. काही काही बायका बेकार असतात, त्यांना उत्तर मला द्यावंसं वाटत नाही, कारण बेकार बायका बेकारच असतात. कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून आहे ना बेकारच शिक्षण भेटलेलं असतं. सो बेकार बायकांना उत्तर द्यायचं नाही असं मी ठरवलं आहे. आणि दुसरं म्हणजे असं हे यूट्यूबमध्ये व्हिडिओ जेव्हा बघते तर काही काही एंटरटेनमेंट असतं, मजा असते. अरे बापरे, केस विंचरलेले परत हे झाले, तर जाऊन द्या. तर मी एक परवाशी सॉरी काल काल एक व्हिडिओ पाहिला. हां, कोणाचा? अहो तोच हो, तो आहे ना ढोंग कावळा त्याचा. हा काय करतो माहिती आहे का? हा ना यूट्यूबमध्ये भांडणं लावायला बघतो. हा ढोंग कावळा. ह्याने सुद्धा अगोदर एक कुलकर्णी बाईच्या नावाची आयडी स्वतः ओपन केली होती आणि स्वतः त्याने सांगितलं होतं, की असं तसं तुझ्या पोरीला असं म्हणजे हे लोकांचेच कामधंदे म्हणजे ह्यांचं चॅनल हो राहायला पाहिजे. 4 लोकांनी बघायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ह्याची मजा काय बघा. हा स्वतः फेक अकाउंट ओपन करतो आणि त्याच अकाउंटमधून त्याला कमेंट करतो, की तुझी पोरीला असं व्हायला पाहिजे, तसं पाहिलं. नाव टाकलं कुलकर्णी, कोणतरी एक बाईचं नाव टाकलं होतं ह्याने. तर मला तेव्हा आपण जे यूट्यूबमध्ये नवे होतो तर आपल्याला माहीत नाही ह्या लोकांचं असं फालतूगिरी. ठीक आहे. आणि यांच्या घरात याची आईसुद्धा आहे. बाबा देवीचं नाव आहे, पण काम जी करते ना, लोकांच्या तोंडावर दगड मारायला पाहिजे म्हणे. म्हणजे ह्या बाईच्या घरी 3-3 नाती आहे. तिसरी नाती झाली होती, तर ह्या बाईचं तोंड पडलं होतं आणि ही बाई अख्खा दिवस काय बोलायची, की मला नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे आणि शेवटी झाली नाती. तर ते एवढं तिने हे केलं, त्या दुसऱ्या सुनेला एवढं त्रास देते, कारण ते लोक गरीब आहेत आणि मोठी सून तर एवढी आळशी असते, ती घरकोंबडी तुम्ही विचार नाही करू शकत, एवढी आळशी आहे, की काही काम सांगितलं ना घरकोंबडी पळत बसते. काल घरकोंबडीच्या टेरेसवर तिची जाव कपडे धुत होती. लोकं कमेंट करतात, घर कोंबडीला जरा द्या. ती मोठ्या घरची आहे ना, तिची आई आजारी तर पळाली. ती जेव्हा पुण्याला हे लोकं गेले होते, तेव्हा ह्या ढोंगकवळा त्याच्या भावाच्या बायकोला पाठवतसुद्धा नव्हता. म्हणजे हे लोकं जायचं नाही करायचे. आता कोंबडी कशी पळते टुनू, टुनू, टुनू. घर कोंबडी पळापटापट पळते पोरीला घेऊन. मोठ्या पोरीला घरी ठेवलं, जरा तिला अक्कल-बिक्कल आली आहे. ठीक आहे. तर घर कोंबडी पळते, तिच्यावर काय जबाबदारी आली आणि बरोबर डिलिव्हरीच्या टाईमला घर कोंबडी पळाली. इजाच्या बायकोच्या डिलिव्हरीच्या टाईमला. आणि तो इजासुद्धा जो आहे ना, तो महामूर्ख आहे. म्हणजे ना लोकं त्याला एवढं सांगतात व्हिडिओच्या कमेंटमध्ये, तुझं बंद करा, हे काय फालतूगिरी आहे. आणि खरोखर या लोकांनी एवढं हे केलं, बापरे! साधा तो घरी येऊन जेवण घेऊन जायलासुद्धा तो व्हिडिओ काढायचा. बरं ना, बरं ना, हां, 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 असं करतो. लोकं कमेंट करतात, की तुझा व्हिडिओ जो आहे ना बंद कर. कालसुद्धा टायटल लावलं, काय सगळ्यांच्या मनासारखं झालं आणि काही लोकांच्या तोंड पडली. हां, काही लोकांची तोंड पडली खरोखर. कारण बाबा बाईचा चेहरा बघितला होता, बाईचा चेहरा बघितला होता, असा पडल्यासारखं होतं. मग त्याने सांगितलं, पण कोणाचं नाव सुद्धा म्हणजे त्याने काय मेन्शन केलं नव्हतं. मग बरोबर या ढोंग कवळ्यालाच का लागलं आणि बरोबर तो व्हिडिओ करतानाच त्याला नोटिफिकेशन आलं परत. ढोंग कावळ्याला परत नोटिफिकेशन आलं, की तुझ्या असं-असं काय सगळ्यांच्या मर्जीसारखं झालं आणि काही लोकांची तोंडं पडली. आता मी इथे-तिथे म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये कमेंट करतच असते. मी तिथे ढोंग कावळ्याला पण कमेंट केलं आहे आणि त्याच्यानंतर त्या इज्याला पण कमेंट केलं आहे. तो इज्याचं तर विचारूच नका बाबा. त्याला मी काल सांगितलं आहे. काय म्हणतो, पोरगी असो काय पोरगा असो, पोरीचं वेगळं पोराचं वेगळं. ते सगळ्यांना माहिती असतं रे भावा. इजा हे सगळ्यांना माहीत असतं रे. तुला माहीत नाही मला वाटतं. त्याच्यासाठी असं फालतूचे व्हिडिओमध्ये ना तू लोकांना सांगतो आणि तुझे ते थंबनेल सगळं टाकत आहे ना, म्हणजे तुझं चॅनल ग्रो होण्यासाठी. म्हणजे चुकीचे थंबनेल टाकायचे. लोकं पटापट बघतात ते व्हिडिओ, तसं आहे. तर ह्याने पण असंच केलं आणि त्याने त्याच्या आईला वाटलं ह्याला चौघींच्या लोकांच्या तोंडात दगड मारा. अगं बाई, तुझ्या तोंडात दगड पडले म्हणून ते काय ते धातू होती ना, ते सेट लावलं आहे.
लोक शिव्या घालतात कमेंटमध्ये. आणि मुद्दाहून हा ना ते जे आहे ना हे जे काय म्हणतात कमेंट बॉक्स ओपन ठेवले, कारण जेवढे कमेंट पडणार तेवढं व्ह्यू वाढणार, तेवढं तो व्हिडिओ पुढे जाणार. मग हे लोक आहे ना एका व्हिडिओमध्ये या इजाने स्वतःने सांगितलं होतं की उद्या काही व्हिडिओ टाकायचं असेल ना उद्या, तर आजच ह्या लोकांचं ना डिस्कशन होतं. एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उद्या आम्हाला काही व्हिडिओ टाकायचे असतील ना तर आज आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये डिस्कशन होतं. मग याचा अर्थ हे जे केलेलं आहे ना हे मुद्दामून केलेलं आहे की याला मुलगा झाला आणि याने तो कमेंट ह्या ढोंगकावळ्यांनीच त्याला दिली असेल. माझं ना सिक्स सेन्स फोर्थ नाही त्याच्यावरती सेन्स ते मला सांगते की हे जे आहे ना ते सगळं ह्या लोकांचं प्लॅनिंग आहे. ढोंगकावळ्यांनीच थंबनेल दिलं असेल, काय बोलतात ते टायटल दिलं असेल आणि ह्याने टाकलं. आणि थोड्या वेळानंतर ढोंगकावळ्याने सुद्धा पुष्कळ बुम्मबुम केली. त्याच्यानंतर रात्री मी चेक केलं तर ते टायटल चेंज झालेलं होतं. म्हणजे ह्या लोकांचं सगळं प्लॅनिंग असतं मैत्रिणींनो. ह्यांच्या भांडणामध्ये तुम्ही अजिबात पडू नका. ह्यांचे जे व्हिडिओ आहेत त्यालासुद्धा तुम्ही बघायला अजिबात जाऊ नका, कारण ह्याच्यामध्ये ना आपलंच प्रेशर वाटतं. मी त्या इजाला कमेंट केली होती. मुलाचं वेगळं मुलीचं वेगळं काय बोलतो, पागल आहे का तू? तर त्याला पण त्याने काय म्हणतात त्याला हार्ट दिली आहे. मी त्याला काहीतरी कमेंट केली होती, तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्या कालच्या व्हिडिओमध्ये. आणि खरोखर हे लोक आहेत ना खरोखर एवढे म्हणजे ह्यांच्या फॅमिलीमध्ये जे व्हिडिओ सोडतात हे लोक यूट्यूबवर, तर सगळे त्याच्यामध्ये तर ह्याची बहीण आहे ना, तुम्ही काय बोलूच नका. हे लोक म्हणतात की ना मुलगा असो मुलगी असो, मुलगी आली माझी प्रगती झाली. म्हणजे बायकी जे आहेत त्यांना मुलगा झाला तर त्यांनी काय करायचं बाबा? ह्यांचं बोलण्यावरून काय तर मला भीतीच वाटते आजकाल. म्हणजे स्वतःचं चांगलं आणि दुसऱ्याचा कचरा म्हणून. हां, आता तू हा विषय यूट्यूबवर आणायलाच नको होता. तू यूट्यूबवर का आणला विषय? तो मी आपसामध्ये बोलायला पाहिजे होतं. नाहीतर आई बोलली होती त्याच्यात काय कमेंटवर मारणाऱ्यांना दगड घाल तोंडात. तर तुझ्या आईच्याच तोंडात 2 दगड घालायला पाहिजे होते. गपचूप बस म्हणून. आणि हे बायल्यासारखे काय व्हिडिओ करून बसले. त्याला तर कामच नाही बाबा. तो कोण तो राम्या, त्याला तर कामच नाही. तो एवढा जळकुटा आहे ना, एवढा जळकुटा. तो पेढा दिला होता तरी नाही. तो बाहेर बसला होता आणि पेढा घेऊन नाही असं ॲसिडिटी झाली मला वाटतं. पेढा पण नाही खाल्ला बाबा. काय माणूस आहे बाबा बाबा वा. एवढा जळकटा आहे तो, जळकुटा आणि कंजूस. हे तर दिसतं बाबा कसं ती राहते ती त्याच्याबरोबर. लग्न होऊन ताबडतोब प्रेग्नेंट असून दे, काय प्रॉब्लेम नाही. लवकरात लवकर मुलं झाली टेन्शन नाही. पण ह्या बाबा तूच वाचव. म्हणजे भांडणंचा विषय काढायला या ढोंगकवळ्याला बरोबर माहिती आहे. आणि आईसुद्धा ना तेलात काय म्हणतात, तेलामध्ये रॉकेल टाकते का आगीमध्ये मीठ टाकते. हां, तेलात फोडणी मारते, मागून फोडणीसुद्धा मारते आणि रॉकेल पण टाकते त्याच्यामध्ये. म्हातारी पुष्कळ लई आहे. लास्ट टाईमला मी तिला बरोबर नाव ठेवलं होतं बोचरी. तर हे बोचरीवर केलेला व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी कोणाला देत नाही आहे, त्याच्यामुळे मला जे दिसलं त्याच्यावर मी बोलली. आणि बाकीचं तर जे आई आहे ना, आई पण चुकीचीच आहे. त्याच्यामुळे मुलं पण तशीच. बिचारा बाप कसा आहे मला माहीत नाही, आहे तो साधा आहे. पण हे लोकांचे आहे ना, हे लोकांचे आतले भेटून आहेत. त्याच्यामुळे ह्यांची जी भांडणं आहेत त्याला निग्लेक्ट करा, कारण ही जे लोक भांडणं दाखवतात हे ह्यांचं सगळं प्री प्लॅन असतं. ओके. आणि हा ढोंगकावळा तर एक नंबरचा जळकुटा आहे बरं का. बापरे. बाय बाय.